स्वागत आहे तुमचं माझ्या या उन्हातानाच्या क्विंडम मध्ये। जसं की तुम्हाला माहिती होतं की आमच्या घरी सुरू आहे रेनोव्हेशनचं काम, तर सिलिंगचं काम असं काहीतरी झालंय म्हणून आम्ही सोफे जागच्या जागी हॉलमध्ये नेऊन ठेवू आणि त्यानंतर गडबडीचे काम म्हणजे आज आम्हाला जायचं होतं बँकमध्ये, त्यानंतर जायचं आहे MSEBच्या ऑफिसमध्ये सुद्धा। तर इकडे जरा आपले केस करता करता मला असं वाटलं की हे केस कमी आणि घोड्याचे शेपूट जरा जास्तच दिसायला का, म्हणजे तुम्हाला नाही वाटत का? वय होता होता डोक्यावरचे केसही कमी होऊन राहिलेले की काय असं वाटायला लागलं मला। पण मरो तिकडे आता डोक्यावरची केस, म्हणून इकडे थोबाडावर क्रीमही लावून घ्यावं, नाहीतर थोबाडाची स्किन सुद्धा आपल्या कामाची राहणार। आणि या कार्टीचं तर सगळ्याच ठिकाणी पहिलेच काम घातलाय मी आता माझा सुरक्षा कवच, घेतला आपला झोला आणि त्याच सोबत आपला बांधून घेतलाय थोबाड, आणि इकडे बँकेची स्लिपही एक भरून घेतली, म्हणजे बँकेत गेल्यानंतर डायरेक्ट हल्लाबोल करायचा। डोळ्याला सुद्धा लावलाय आपला कवर आणि सोबतच माझ्या या टकलू हैवानचा टकलं सुद्धा मी झाकला, नाहीतर याच टकलूची टकली उन्हात गेल्यानंतर जास्त टपली। आणि त्यानंतर सरळ आम्ही निघालोय आणि इकडे पोहोचताच माझ्या कार्टीचे कागद फाडण्याचे प्रकार सुरू झाले। त्यानंतर आम्ही गेलोय विद्युत कार्यालयामध्ये, पण या ऑफिसमध्ये काही आमचं काम झालं नाही, त्यामुळे आम्हाला परत जावं लागलं दुसऱ्या MSEB ऑफिसमध्ये। आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला इथेही काही मिळालं नाही, म्हणजे हाती तर आमच्या काहीच लागलं नाही। त्यानंतर तोंड लटकून आम्ही घरी आलो आणि घरी गरमागरम चहा घेतला आणि आम्ही चहा घेतला म्हणून माझी कार्टी इकडे तोंड फुगवून बसली होती। तर तिला काय देऊ म्हटलं तर तिला दिलेत फुटाणे, ते तिच्या म्हणण्यानुसारच दिले, पण तरीही तिचे तोंड फुगवणे सुरू। आणि त्यानंतर या कार्टीने पाया पटकणं सुरू केलं म्हणून दिले तिच्या 2 कानाखाली आणि त्यानंतर मी तसल्लीने माझा चहा पिली। माझ्या कार्टीच्या टकल्यावर जर आता बारीक बारीक केस दिसायला लागले आहेत तर त्याची खुशी जरा वेगळीच आहे। आणि त्यानंतर परत आम्हाला मार्केटमध्ये जावं लागलं, म्हणजे दिवसातून कधी कधी एकही वेळ चक्कर लागत नाही मार्केटमध्ये, आणि आज 2दा लागलं। इथे आम्ही आता आधी औषध घेतले आणि त्यानंतर आम्ही आलोय मोनू बेकरीमध्ये, तिथून काही खाऊ घेतला माझ्या कार्टीसाठी, कारण कधीही ती खाऊ मागते। आणि त्यानंतर लागल्याच हात दहीचा पॅकेट सुद्धा घेतला। आता म्हटलं गोड दही घेतलं तर आंबट दही सुद्धा, म्हणजे दुकानातून मी खाली तर उतरले होते पण परत मी गेले ते आंबट दही, म्हणजे एकाच वेळेला सगळे कामं करणं हे आपल्याच्यानेच होत। आणि आंबट दही घरी आली आहे तर कढी नाही बनवायची का, म्हणून मस्त पैकी कढीचा तडका तयार केला। नंतर त्यामध्ये टाकलं लसूण, मोहरी, जिरं, मिरची, हे सगळं काही बढिया पैकी त्याचा जे सुगंध येते ना कढीचा, ते कायच सांगायचा। आणि हा जो कढीपत्ताचा तडका ते म्हणजे तारक मेहता वाल्या आत्माराम भिडेच्या भाषेत अप्रतिम। तर आपली ही अप्रतिम कढी आता आपल्या पोटात जाणार आहे।